खोपोली नगर परिषदेचा 2017-2018चा 175 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सभागृहात सादर करण्यात आला। यावर्षीही सामान्य नागरिकांवर कोणताही वाढीव कराचा बोजा वाढवण्यात आला नसून स्वच्छता आणि पाणी पुरवठा यावर मोठा भर दिला आहे। यावेळी नगरसेवक बेबी सॅम्युअल यांनी गेली 7 वर्षे रखडलेल्या खोपोली शहराच्या पाणी पुरवठा योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत मुख्याधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुमन अवसरमल यांनी आपल्या कारकिर्दीतला पहिला अर्थसंकल्प मंगळवारी सभागृहात सादर केला। या चालू वर्षासाठी तब्बल 175 कोटी रुपये खर्चाचा आणि 30 लाख रुपये शिल्कीचे स्थायी समितीने मंजूर केलेले अंदाजपत्रक सभागृहात सादर करण्यात आले। कोणतीही करात मोठी वाढ न करता चालू वर्षात एकत्रित मालमत्ता कर 6.20 कोटी रुपये या अर्थसंकल्पात अपेक्षित धरले असून जवळपास 32 कोटींची शासकीय अनुदाने अपेक्षित धरली आहेत। विकास निधीची जी दरवाढ केली आहे त्यातून 9 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित असून सुजल निर्माण ही भुयारी गटार योजना शहरात राबवली जाणार आहे। त्यासाठी 45 कोटी रुपयांचे अनुदान शासनाकडून अपेक्षित आहे। तसेच पाणी पुरवठा योजनेसाठी शासनाकडून 20 कोटींचे अनुदान अपेक्षित आहे। नगराध्यक्ष सुमन अवसरमल यांनी अर्थसंकल्प सभागृहासमोर चर्चेस ठेवल्यानंतर स्वच्छता, आरोग्य, पाणी पुरवठा, वाढते नागरीकरण आणि सुविधा यावर सभागृहात सर्व सदस्यांनी भाग घेत चर्चा केली। नगरसेवक बेबी सॅम्युअल, किसन शेलार, किशोर पानसरे, मनीष यादव, नासिर पटेल, मोहन अवसरमल, मंगेश दळवी, कुलदीप शेंडे, नगरसेविका जिनी सॅम्युअल, विनीता कांबळे, माधवी रिटे, अर्चना पाटील, सुनीता गायकवाड, लीलाताई धुमणे आदींनी चर्चेत भाग घेतला आणि आरोग्य विषयावर या अर्थसंकल्पातून अपेक्षा व्यक्त केल्या। माजी नगराध्यक्ष असलेले विद्यमान नगरसेवक बेबी सॅम्युअल यांनी 7 वर्षे सुरू असलेल्या अपूर्ण पाणी पुरवठा योजनेवर भ्रष्टाचाराचे आरोप करत सभागृहाचे लक्ष वेधले। या योजनेच्या कामात पूर्वी मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, त्याची सखोल चौकशी व्हावी अशी त्यांनी मागणी केली। लोकभावना लक्षात घेता मुख्याधिकारी दीपक सावंत यांनी रखडलेली पाणी पुरवठा योजना पुढील काही महिन्यातच सुरू होईल असे अभिवचन सभागृहास दिले। त्याची पूर्तता किती महिन्यात होते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे। तर झालेल्या आरोपांची चौकशी होते का की उपस्थित केलेले सवाल फक्त कागदावरच राहतात हे आगामी काळात खोपोलीकरांना समजेल। संवाद मराठीसाठी प्रवीण जाधव, खोपोली।